तर राज्य सरकारने 2 सप्टेंबरला काढलेल्या GRला विरोध करण्यासाठी ओबीसी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। मुंबई ते नागपूर आंदोलनाचा धडाकाच लावण्यात आलाय। तर नागपुरामध्ये आज ओबीसींचा मोर्चा आयोजित करण्यात आलाय। 2 सप्टेंबरचा GR हा काळा GR आहे आणि तो रद्द करा, यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। यशवंत स्टेडियम इथपासून हा मोर्चा सुरू होणार आहे। जो काळा GR आहे तो GR रद्द झाला पाहिजे, ही सर्व समाजाची एकमुखी मागणी आहे। ज्या प्रमाणामध्ये घुसखोरी करण्यासाठी सरकारने महायुतीच्या सरकारने जो GR काढला आणि ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं पाप करत आहे, त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, नेमकं काय तिथे सगळं नियोजन सुरू आहे की ते मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज तिथे एकवटलाय? नक्कीच जो 2 सप्टेंबरला सरकारने GR काढला होता त्या GR विरोधात जे आहे ते राज्यभरामध्ये आता आंदोलन आणि मोर्चे काढले जाते। मात्र आज विदर्भ जो विदर्भ ओबीसींचा गड आहे त्या विदर्भामध्ये जे आहे ते या सरकारच्या 2 सप्टेंबरच्या GRच्या विरोधात जो आहे तो महामोर्चा काढला जाणार आहे। या महामोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या महामोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके देखील नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। ते स्वतः आपल्यासोबत आहेत। राज्यभरात हे सगळे आंदोलन मोर्चे सुरू आहेत, मात्र नागपुरातून हा मोर्चा निघतोय। काय तुमची मागणी असणार आहे? 2 सप्टेंबरच्या GR बाबतीत सरकार काही भूमिका घेत नाही आहे, या मोर्चाचा तुम्हाला वाटतोय दबाव पडेल सरकारवर? निश्चित आम्ही जर सरकारला आमच्या संविधानामधल्या किंवा कायद्यानं आम्हाला जे मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षण मिळाले, हे प्रतिनिधित्वाचं आरक्षण आहे। ज्यांचं ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन इथल्या व्यवस्थेमध्ये नाही त्या लोकांना हे रिझर्वेशन दिलं आहे। ही न्यायालयाची भाषा, मंडल आयोगाची भाषा, सामाजिक न्यायाची भाषा, बलुते आलुत्याची भाषा, भटक्या विमुक्त जाती जमातीची भाषा जर इथल्या लोकनियुक्त आमदार खासदारांना, जे कारखानदार आहेत, जे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा याच्या पलीकडे ज्यांची अवकात नाही, कुवत नाही, अशा विखे पाटलाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदाच्या सांगण्यावरनं जर ओबीसीचं आरक्षण संपणार असेल, जर ओबीसीचं आरक्षण संपवणारा 2 सप्टेंबरचा गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट पारित करणार असेल आणि आम्हाला त्याच्या विरोधामध्ये जर रस्त्यावर उतरावं लागत असेल तर आम्ही लोकशाहीमधल्या सर्व आयुधांचा वापर करणार। पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन जर एखादा माणूस आज नागपूरमध्ये जर ओबीसींच्या हिताची ठामपणे भूमिका घेत असतील तर त्यांना सपोर्ट करणं, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणं हे आम्ही आमचं ओबीसी आंदोलक म्हणून कर्तव्य समजतो। मी कर्तव्य समजता तुम्ही नागपूरला दाखल झाले, मात्र आता दुसऱ्या बाजूनं मराठा समितीचे जे अध्यक्ष विखे पाटील यांनी काल जरांगे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट केली, काही चर्चा देखील झाली आहे। जरांगेची भाषा कारखानदार असणारे, सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता, बिनबुडाचा लोटा, ज्याला पक्ष विचारधारा काही नाही, हे कधी काँग्रेसमध्ये असतात, कधी शिवसेनेबरोबर असतात, कधी भाजपबरोबर असतात। हे तत्वच्युती करून सत्तेमध्ये बसणं हा विखेंचा गुणधर्म आहे। आणि राधाकृष्ण विखे पाटील नावाचा माणूस सामाजिक न्यायासाठी, रिझर्वेशनसाठी काहीतरी GR काढायचा आणि त्याचा अध्यक्ष बनतो, हे मला वाटतं गव्हर्नमेंटला पारितोषिक दिलं पाहिजे की वायनरी चालवणारा, कारखाना चालवणारा, पैसे कमवणाऱ्या माणसाला सामाजिक न्यायासाठी जे रिझर्वेशन दिलं जातं त्या उपसमितीचा अध्यक्ष बनवलं जातं आणि पुन्हा ते आता गुलाल लावून फिरतंय सगळ्या महाराष्ट्रामध्ये। याला वाटतं मी मुख्यमंत्री होतोय। अरे तुझी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काय वाताहत झाली ते बघ ना। जिल्ह्याच्या पलीकडे तुला लूत भरलेलं कुत्रं विचारत नाही आणि तुला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतात आणि आता ओबीसीचं आरक्षण संपवल्यावर तुझं हे दिवा स्वप्न तुला निश्चित बघायला भेटेल। जे आता मधात हायकोर्टामध्ये सुनावणी झाली त्यावर देखील सुनावणी घेण्यास त्या GR विरोधात सरकारनं कोर्टानं नकार दिला, त्यामुळे आता त्या GRला स्टे आहे। इथून पुढे तुमची काय भूमिका असेल? हा GR रद्द होण्यासाठी जे वाटेल ते करायला तयार? निश्चित वाटेल ते करायला तयार आहोत आणि माननीय न्यायालयानं फक्त काय बोललंय की अशी अंतरिम स्थगिती देण्यासाठी आम्हाला शासनाचं पहिलं ॲफिडेव्हिट मिळू द्या। आता शासन कधी देईल? 2 आठवड्यांनी देईल का? इलेक्शन संपल्यावर देईल का? पुढच्या वर्षी देईल? हे त्यांच्या निवडणुकीच्या गणिताच्या दृष्टिकोनातून ते राजकारण करतील। विरोधी पक्ष अजून कोण, कुठली काय माणसं, कोण आमदार खासदार, ह्यांना निवडणुका आल्यानंतर आमची ओबीसीची घरं, वाडे, वस्ते, तांड्या दिसतील, आमच्याकडे येतील, त्यावेळी आम्ही त्यांना विचारू
की बाबा आम्ही आमच्या 4 पिढ्यांनी आम्ही तुम्हाला आमदार खासदार केलं, मंत्रिपदावर पाठवलं, तो आमचं आरक्षण जात असताना तुम्ही नक्की काय करत होता, हा जाब इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांना निश्चित विचारू. नक्कीच आपण पाहतो की आजच्या या महामोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी लक्ष्मण हाके आलेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी. न्यायालयानं जो निर्णय घेतला तो आहे, पण सरकारला जर आमच्या मतांची गरज असेल तर सरकार ओबीसींवर अन्याय करणारा 2 सप्टेंबरचा GR हा रद्द करावी, ही मागणी जी आहे ती लक्ष्मण हाके यांनी पुन्हा आजच्या या मोर्चामध्ये लावून धरण्याची घोषणा केलेली आहे. निश्चितच उदय, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. नागपुरात आज होणाऱ्या ओबीसी महामोर्चासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते हे नागपूरकडे रवाना होत आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा विजय वडेट्टीवारांचा बालेकिल्ला. या जिल्ह्यांमधून सर्वाधिक कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होत आहेत. या मोर्चासाठी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातून 18 ते 20 हजार कार्यकर्ते हे नागपूरसाठी पोहोचणार आहेत. नागपूर येथे आज ओबीसींचा महामोर्चा आहे आणि त्याच्यासाठी चंद्रपूरहून हजारो संख्येने ओबीसी बांधव रवाना होत आहेत. जवळपास 100 ट्रॅव्हल्स हे चंद्रपूर जिल्ह्यातून जात आहेत. आपण बघतोय मोठ्या संख्येने महिला सुद्धा सामील झाल्या आहेत आणि हा ओबीसी मोर्चा जो आहे लाखोच्या संख्येने नागपूर इथे धडकणार आहे. आपल्यासोबत ओबीसी नेते आहेत. नेमकी मागण्या काय आहेत आपल्याकडे माहिती करूया. हा ओबीसी मोर्चाला महामोर्चा आहे, काय काय सांगायचं? 2 सप्टेंबरला एका विशिष्ट समुदायाच्या प्रेशरमध्ये येऊन जे महाराष्ट्र शासनाने ओबीसीवर अन्याय करणारा जो GR काढलेला आहे तो सरकारसोबत वाटाघाटी करूनही तो GR सरकारने परत न घेतल्यामुळे आणि त्यामुळे ओबीसी बांधवावर अन्याय होत असल्यामुळे आणि मराठा समाजाला आरक्षणाचा आमचा विरोध नाही, परंतु त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं या मागणीसाठी आम्ही आता रस्त्यावरची लढाई करण्यास उतरलेलो आहे. आणि त्यानिमित्ताने सकल ओबीसी समाज तसेच विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नागपूरला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही चंद्रपुरातून हजारो लोक निघत आहोत. आपल्यासोबत माजी महापौर आहे चंद्रपूरच्या संगीताताई, आपण आज निघाले आहात, काय सांगाल ओबीसीच्या मोर्चावर? महाराष्ट्र शासनाने जो 2 सप्टेंबरचा GR काढलेला आहे तो रद्द व्हावा या अनुषंगाने आज आम्ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून आणि पूर्ण महाराष्ट्रातून नागपूरला गोळा होत आहोत. आणि हा काळा GR रद्द व्हावा या अनुषंगाने आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यावे यासाठी आमचा बिलकुल विरोध नाही, परंतु ओबीसी मधून आरक्षण द्यावे ही आमची, देऊ नये त्यांना, ही आमची सर्वात मोठी मागणी आहे. आणि ती मागणी आम्ही रद्द करण्यासाठी आज मोठ्या संख्येने चंद्रपूर जिल्ह्यातून विजयभाऊ वडेट्टीवार आणि मान्य प्रतिभाताई धानरकर यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही मोठ्या संख्येने चंद्रपूरमधून लोक नागपूरला निघत आहोत. आपल्यासोबत अनिरुद्ध भाऊ आहेत. अनिरुद्ध भाऊ, आज तुम्ही ओबीसी मोर्चाला निघाला आहात, काय सांगाल? आधीच म्हणतात की आंबेडकरवादी लोक ओबीसींच्या सोबत नाही, तर बहुजनांच्या चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील स्पेशली बुद्धिस्ट समाज हा त्यांच्या सोबत आहे. मंडल आयोग ते आता त्यांचा असलेला 340वा कलमांचा हक्क त्यांना मिळतो आहे, मिळाला पाहिजे म्हणून हे जे ओबीसींचा मोर्चा आहे त्यासाठी आंबेडकरवादी समाजाचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि 2 सप्टेंबरचा GR रद्द व्हावा अशी मागणी आहे. तर या ओबीसीच्या आंदोलनामध्ये महामोर्चामध्ये बुद्धिस्ट समाज सुद्धा, आंबेडकर जनता सुद्धा सोबत आहेत आणि हा महामोर्चा नागपूर इथे धडकणार आहे. हैदर शेख, लोकमत, चंद्रपूर.